सध्याचा उन्हाळा अनेकांना सळो की पळो करून सोडले आहे. उन्हाचा वाढलेला पारा संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्रासदायक झालाय. सोलापूरकर सुद्धा यामधून सुटले नाहीत. उन्हाचा त्रास सोलापूरकरांनी अनुभवलाय. दिवसेंदिवस पारा वाढतच जाणार हे ओळखून सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संगम, वीदा सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान आणि पद्मकमळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोलापूरकरांकडून खाल्लेल्या फळातील बिया व फळभाज्यांमधील बियांचे दान करण्याचे आवाहन स्थानिक वृत्तपत्रातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्यानुसार अनेकांनी उत्स्फूर्तपणे आणून दिले. पूर्व भागातील श्रीराम मंदिर देवस्थान येथे आंब्याची कोय, जांभळ्यांची बिया, कोरफड, फणस, एरंडी, चिंच, गोकर्ण, पारिजातक, आलूबुखार, खजूर आदी बिया आणून दिले आहेत. आणून देणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने महिलांचा अधिक सहभाग होता. यावेळी वीदा सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजुल, फाउंडेशनचे किशोर वेंकटगिरी, बालाजी कुंटला, वैकुंठम जडल, ओमसीपल्ली, मल्लेशम जोगू, पद्मशाली सखी संगमच्या पल्लवी संघा, हेमा मैलारी, वनिता सोरम, पद्मा मेडपल्ली आदी उपस्थित होते.